मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात आगमन होत आहे। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात येतात। आपण माझ्या मागे बघू शकता ढोल ताशाच्या गजरामध्ये देवेंद्र फडणवीस जे आहे त्यांचं स्वागत या ठिकाणी नागपूर नगरीमध्ये होत आहे। पूर्ण नागपूर नगरी जी आहे ती सजवण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी भारतीय जनता पार्टीचे झेंडे असतील किंवा बॅनरबाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। ठिकठिकाणी मोठमोठाले बॅनर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी लावले गेलेले आहे। नागरिकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी चौकाचौकामध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे किंवा सामान्य नागरिक सुद्धा असतील ते देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। महिला असतील ते फूल पुष्पगुच्छ घेऊन या ठिकाणी उपस्थित आहे। आपण सध्या नागपूरच्या छत्रपती चौकामध्ये याच रस्त्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताची रॅली जी आहे ती थेट घरापर्यंत जाणार आहे। ही रॅली नागपूरच्या एअरपोर्टपासून सुरू झालेली होती आणि थेट आता रॅलीचा समारोप जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी धरमपेठ या निवासस्थानी या रॅलीचा समारोप होणार आहे। सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा नागपुरात दाखल झालेले आहेत। काहीच वेळामध्ये शपथविधी सोहळा जो आहे नागपुरात तो आयोजित केलेला आहे आणि शपथविधी सोहळा थोड्या वेळातच पार पडणार आहे। कोणते मंत्री या ठिकाणी शपथ घेतील आणि किती नवीन चेहऱ्याचा याच्यामध्ये समावेश असणार आहे हे पाहणं फार महत्त्वाचं आहे। थोड्याच वेळामध्ये नागपूरच्या राजभवनामध्ये शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। थोड्याच वेळात आता इथूनच नागपूरच्या छत्रपती चौकामधनं ते थेट धरमपेठ या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची रॅली जाणार आहे। नागरिकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। आता थोड्या वेळामध्ये जी शपथविधी सोहळा जो पार पडणार आहे त्याच्यामध्ये कोणते नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे, कोण शपथ घेणार आहे, कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सर्व अपडेट्स आम्ही देशोन्नतीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। व्हिडिओ जर्नलिस्ट सम्राट गोटेकर सोबत धवल गोलप, देशोन्नती, नागपूर।